कल्याण ग्रामीणसह डोंबिवलीमधील महारेरा फसवणूक प्रकरणातील 65 इमारतीवर केडीएमसीकडून कारवाई करण्यात येणार आहे। या इमारती अधिकृत असल्याचे भासविण्यासाठी बनावट कागदपत्राच्या आधारे महारेराचे प्रमाणपत्र मिळवून हजारो रहिवाशांची भूमाफियांनी फसवणूक केली आहे। या इमारतीवर कारवाई झाल्यास हजारो कुटुंब रस्त्यावर येणार आहेत। या इमारतींमधील डोंबिवली पश्चिमकडील गावदेवी हाइट्स या इमारतीत 47 कुटुंब राहतात। या इमारतीवर कारवाई होणार आहे, त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांची मात्र पायाखालची जमीन सरकली आहे। इमारतींमध्ये तळमजल्यावर कस्तुरी संदीप प्रधान या 55 वर्षीय महिला राहतात। त्यांचे पती संदीप प्रधान यांचे मागील वर्षीच आजारपणामुळे निधन झाले। कस्तुरी अपंग आहेत। त्यांचे पती संदीप यांना 50शीतच शुगरचा त्रास झाला होता। आजारपण बळावल्याने त्यांच्या पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले। पतीने साथ सोडली आहे। मुलगा रिक्षा चालवतो। कस्तुरी यांच्या आई त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा आणून देतात। इमारत अनधिकृत असून ती तोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। मुलाच्या हाताला काम नाही, पतीचे निधन झाले आहे, स्वतः अपंग अशा हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढत असतानाच डोक्यावरचे छप्पर देखील जाण्याची वेळ आल्याने कस्तुरी हतबल झाले आहेत। आमचं घर अधिकृत झालं पाहिजे किंवा आम्हाला दुसरं घर द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। आम्हाला ही बिल्डिंग तोडण्याची नोटीस आली आहे, पण आता आम्ही जाणार कुठे? आम्ही सगळी पुंजी टाकून घेतलेली आहे। मी अशी अपंग आहे, मला चालता येत नाही, काय नाही, मिस्टर पण नाही, कोणाचा सहारा पण नाही। आता काय आहे ते सरकारने आम्हाला न्याय द्यावा। आमची हे रूम आहे ते बिल्डिंग लिगली करून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे। मिस्टर नाही म्हणजे काय झालं? मिस्टर माझे शुगरमुळे आजारी होते, पायाने चालता येत नव्हतं, डोळ्याने दिसत नव्हतं। आज 10-12 वर्ष मी त्यांचा त्रास काढत होती। भरपूर पैसा घातला तरी पण काय उपयोग नाही झाला। आता मी काय करणार काय? आता माझ्यात पण ताकद राहिली नाही। आता काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे की माझी रूम हे तुटू नये, एवढंच। सरकारने आम्हाला ही रूम लिगली करून द्यावी आणि एवढंच माझी मागणी आहे, कारण आता आम्हाला कुठला सहारा नाही आहे।